खेळ मात्र पाहायला मिळेल चिंचोली गोहे संघाच्या विरोधात धामणी. 3 षटकांचा पहिल्या इनिंगचा खेळ. तत्पूर्वी संधी देऊया डीजेला. दवेश महाडिक आणि त्याचबरोबर रोहिदास तांबडे यांच्याकडून गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. पहिल्या अजय 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 लोतेसाठी प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयांचा कॅश प्राईज असेल त्याला. थँक्यू सो मच. पहा बाळाजी, खरं तर या छोट्या छोट्या गोष्टी मैदानामध्ये ज्यावेळेस आपण खेळ करत असतो त्यावेळेस त्या छोट्या गोष्टींकडे लक्ष असणं खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असतं. फिल्डिंग पोझिशनचा तो खऱ्या अर्थानं नो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित त्या चेंडूवरती फिल्डिंग पोझिशन चेंज होत नाही हे भान खऱ्या अर्थानं 11 खेळाडू, कर्णधार आणि महत्त्वाचं यष्टीरक्षक या गोष्टीवरती लक्ष असणं खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असतं. आणि याच कारणास्तव खरं तर 2 चेंडूंमध्ये 20 धावसंख्या जमवण्यामध्ये खरं तर यश लाभलं. कारण की होत्याचं नव्हतं केलं. शेवटी एकच म्हणेल की दैवानं दिलं आणि कर्मानं नेलं अशी परिस्थिती मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. चला, झाली ती चर्चा पुरेशी आहे. नेक्स्ट मॅचकडे आपण पाहतो. एकीकडे चिंचवली संघ आणि त्यांच्या विरोधात धामणी आकाश आणि संदेशी जोडी मैदानात. पहिलाच बॉल, 2 सलामीर खेळाडू. दोन्ही खेळाडू खरं तर खालापूर टेनिस बॉल क्रिकेटचा जर विचार केला तर जलद गतीनं चेंडूवरती झेप घेणारे हे 2 खेळाडू आता ॲज अ बॅट्समनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आकाश पाटील आणि त्याच्या समवेत संदेश पाटील ही जोडी आहे. एक कंप्लीट केली जाते. आदरणीय सरपंच प्रकाशजी पाटील 11 गोही चिंचवली आणि त्यांच्या विरोधात विपक्षात धामणी संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. अजयचं षटक चालू आहे. पहिला डॉट बॉल, त्यानंतर एकेरी धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. संदेश आता ऑनस्ट्राईक खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला. डावखुरी आताचा खेळाडू मैदानावरती बऱ्याचदा गोलंदाजासाठी डोहीजड ठरला जातो हा खेळाडू. कारण की लेफ्ट हँडेड बॅट्समन म्हटलं की सगळ्याच पोझिशन चेंज होऊन बसतात. खऱ्या अर्थानं झोन देखील चेंज होतं. पण संदेशसारखा एक अष्टपैलू खेळाडू मैदानावरती आता आपल्याला स्ट्राईक एंडवरती काय पाहायला मिळेल. अजय समोरून बॉलला पाहायला मिळालं. बाहेरच्या दिशेने थोडं वळण दिलं, थोडं फिंगर रोल करताना पाहायला मिळालं. पडल्यानंतर बॉल थोडंसं बाहेरच्या दिशेने वळण घेत आहे. अजय पहिला डॉट बॉल टाकला, दुसरा बॉलवरती सिंगल धावसंख्या, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा चौथा चेंडू. हा देखील अखूट टप्प्याचा चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, झडपड करतोय चेंडू अडवण्यासाठी आणि तितपत धावसंख्या मात्र 1 कंप्लीट केली जाते. डॉट सिंगल डॉट सिंगल 1 धावसंख्येच्या समीकरणाने धावसंख्या मात्र जम पोहोचेल. ती पहिल्या सत्राची सुरुवात होत असताना बॅटिंग करणारी टीम सरपंच आदरणीय प्रकाशजी पाटील 11 गोही चिंचवली ची बॅटिंग असताना धावसंख्या मात्र जमवली ती 4 चेंडूंमध्ये तब्बल 2. सामना 3 षटकांचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. कदाचित 30-35 धावसंख्या या ठिकाणी एक फायटिंग स्कोर उभा करू शकते. ऑन स्ट्राईक आकाश पाटील. समोरून क्रॉस करण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त थोडा खेळाडू शफल झाला, गुडघे जमिनीवरती पाहायला मिळाले. त्यानंतर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जरूर
आकाश काढला, पण तो देखील या ठिकाणी सफल फेल ठरताना पाहायला मिळतो. हा देखील डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. डॉट बॉलच्या संख्येने 2 धावसंख्यांवरती बॅटिंग करणारी टीम. रेडी पोझिशनला नव्हता खरं तर खेळाडू. लक्ष विचलित झालं खेळाडूचं. शेवटचा बॉल असेल या षटकातील, कारण की 3 डॉट बॉल 2 दुहेरी धावसंख्या. अजयचं हे षटक आहे. डान्सिंग द डाऊन खेळलाय. 2 खेळाडूंच्या मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवट का होईना पण आलाय जरूर चौकार. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतात त्या 4 धावसंख्या. या दरम्यान आकाश पटेलच्या षटकारासाठी प्रतीक पाटील आणि कृष्णा पाटील यांच्याकडून कृष्णा पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राईज. पहा नंबर बनलाय 4. धावसंख्येत मात्र बदल केला जाईल. जाऊन पोहोचेल ते तब्बल 6 या आकड्यावरती. आकाश पाटील वैयक्तिक आपल्या 4 चेंडू 5 धावसंख्येवरती खेळतोय. संदेश वैयक्तिक 1 धावसंख्येवरती खेळतोय. मोठ्या पटक्यांपासून थोडासा दूर आहे संदेश, पण सुरुवात खूप चांगली केली आहे. 2 खेळाडूंनी घाई केली नाही. प्रत्येक बॉलवरती खऱ्या अर्थानं सन्मानपूर्वक फलंदाजी त्याच्याकडे दोन्ही खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळाली. शांतप्रिय खेळ खरं तर पहिल्या षटकामध्ये झाला. दुसऱ्या षटकाची होती सुरुवात. फिरवलाय बॉल, संपूर्णपणे बॉडी बॅलन्स बनवलं. बॉलला फेकला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संदेशला माहित होतं पहिल्या षटकामध्ये या खेळाडूवरती आक्रमण करणं गरजेचं नाही. मागील 2 षटकं बाकी आहेत आणि पहिल्याच बॉलवरती बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतात 6 धावसंख्या. येतोय सिक्सर. समोर दिला की हा समोरचा बॉल जर संदेश पाटीलला दिला तर तो सोडेल तो काय संदेश. मिळाला षटकार. बनल्यात 12 धावसंख्या. ऋतिकच्या षटकाची सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती ऋतिकवर केलेले हे आक्रमण पोसात 12 वरती. मधल्या एसटीवरून संपूर्णपणे बॉल उडवताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. पूर्णपणे खेळाडू शपलून खेळण्याचा प्रयत्न. ॲक्शन देखील तीच पाहायला मिळाली. कदाचित या बॉलवरती देखील कनेक्शन चांगलं पाहायला मिळालं असतं तर या बॉलवरती देखील नंबर 4 किंवा 6 पाहायला मिळाला असा संदेश देखील असतोय आता की मिस झाला आहे खऱ्या अर्थानं हा बॉल देखील. शरीरापासून बराच दूर बॉल पाहायला मिळतो. वाईट बॉलचा सिग्नल पंचांचा येतोय. एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली जाईल. धावसंख्येत अतिरिक्त चेंडूच्या साहाय्याने जाऊन पोहोचेल ती तब्बल 13 या आकड्यावरती. 13 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सरपंच प्रकाश पटेल 11 गोही चिंचवली त्यांच्या विपक्षात धामणे टीम जो खरं तर चिंचोली गोहेला ज्यांनी पुरस्कृत केले ते डावखुऱ्या हाताचा खेळाडू. ताकद देखील तितक्याच वेगानं लागली जाते. एक कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होईल का नाही. एकच धावेवरती आकाश देखील थांबला. 1 बदल केला जाईल. पोचेल धावसंख्या मात्र जाऊन तब्बल 14 या आकड्यावरती. 14 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. हे ऋतिकचं षटक मैदानावरती चालू आहे. संदेशने अगदी पहिल्या बॉलवरती केलेलं आक्रमण, त्यानंतर आलेला डॉट बॉल, मग व्हाईट बॉल आणि त्यानंतर आलेली ही सिंगलची धावसंख्या. वैयक्तिक संदेश 5 चेंडू 8 वरती आणि आकाश पाटील 4 चेंडू 5 वरती खेळताना पाहायला मिळतोय. दोघांची धावसंख्या मिळून आपण जर विचार केला तर 13 आणि एक अतिरिक्तची एक एक्स्ट्राचे धाव 14 धावसंख्यांवरती येताना पाहायला मिळते. 14 धावा. एकही गडी या ठिकाणी मात्र बाद झालेला नाही आहे. दोन्ही सलामीर खेळाडू मैदानावरती अजून जसेच्या तसे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
हिंदुहृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे व आमदार चषक 2026 पर्व 10व्या पर्वामध्ये खरं तर वाटचाल करणारी ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अक्षय भाऊ यलवंडे आणि त्याचबरोबर सुरजयजी नडे साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. मान्यवरांचं सन्मान खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकेटनं केलं जातोय. आकाशवरती मिळलेलं हे झालं आणि आकाशला आता करावा लागेल परतीचा प्रवास बॅक टू द डगआउट. दर्शनने ज्यावेळेस क्रिकेटची सुरुवात केली, स्पर्धेमध्ये खेळत असताना दर्शनची पहिली ती स्टाईल असायची, आपला नॅपकिन असायचा, रुमाल असायचा, तो बॅटच्या ग्रीपला तो लावायचा आणि त्यानंतर तो खेळायचा. आणि त्यानंतर बऱ्याचशा वेळानंतर खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं हँडग्लोव्ज घालून खेळायला लागलेले खेळाडू आपल्याला नेहमी सातत्यपूर्वक पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला, ऋतिकचं षटक सुरुवात झाली षटकारानं आणि या बॉलवरती मिळालेली आकाशची विकेट. पुढे एकदा नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झाला. ऑन स्ट्राईक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल अक्षय पाटील. अभिलोतेंचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्यांना देखील विनंती आपण देखील या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. सिंगल धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. जितकी स्ट्राईक संदेशकडे राहील तितकंच पोषक राहील खऱ्या अर्थानं संघासाठी. ऑन स्ट्राईक आता संदेशला पाहायला मिळेल आपल्याला. एक धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 15 या आकड्यावरती. 15 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचले. प्रत्येक मान्यवर खऱ्या अर्थानं स्पर्धा सुरुवात झाल्यापासून खऱ्या अर्थानं प्रत्येक मान्यवराची मांदियाळी खरं तरी या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि आयोजक देखील तंतोतंत प्रत्येक आयोजकाचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतं. हेच खरं तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य बनून राहिलं. म्हणून तर ही स्पर्धा खरं तर 10व्या वर्षामध्ये यशस्वी पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. आजचा स्पर्धेचा हा दुसरा दिवस आणि चिंचवली आणि धामणे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत. हलक्या हातानं फ्लिक केल्या बॉलला डायरेक्ट हिट कदाचित झाली असते तर अक्षय अडचणीमध्ये थोडासा सापडला असता. पण दोन्ही खेळाडू सुखरूपपणे एक धावसंख्या या ठिकाणी मात्र पूर्ण करताना पाहायला मिळतात. धावसंख्येत एकी आकड्यानं बदल केला जाईल आणि जाऊन पोहोचेल तब्बल 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 8.0च्या सरासरीने तब्बल 1 गड्याच्या मोबदल्यात बाद होणारा खेळाडू आकाश पाटील. आणि धावसंख्या मात्र सरपंच प्रकाश पटेल 11 गोही चिंचवली या संघाची मात्र जाऊन पोहोचते ती तब्बल 16 या आकड्यावरती. 12 चेंडूंचा अद्याप खेळ या ठिकाणी संपुष्टात आला. चित्र सर्वांनीच पाहिलं मैदानावरती. आणि 16 धावसंख्या खरं तर पोहोचतात. ऋतिकचं कौतुक करावं लागेल कारण की पहिल्या बॉलमध्ये षटकार आल्यानंतर देखील बाकीच्या 5 चेंडूंवरती त्यानं केलेलं कमबॅक. कारण की दुसरा डॉट बॉल, तिसरा व्हाईट बॉल, त्यानंतरच्या बॉलवरती एकेरी धावसंख्या, मग आकाशला परतवलं. नंतरच्या 2 चेंडूंवरती दोन्ही खेळाडूंना एक संधी मिळाली होती खऱ्या अर्थानं. आणि त्या संधीचं सोनं करत असताना दोन्ही खेळाडूंना वैयक्तिक आणि सांघिक कोट्यासाठी वैयक्तिक एक धावसंख्येचं योगदान मैदानावरती देताना पाहायला मिळालं आपलं. आणि याच योगदानानं 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिलं सत्र चालू असताना बॅटिंग करणारी चिंचवली गोहित टीम मात्र जाऊन पोहोचते ती तब्बल 16 या आकड्यावरती. दामनी संघ देखील खऱ्या अर्थानं 12 चेंडू आतापर्यंत फेकलेत, 16 धावा जरूर खर्च केल्यात. पण महत्त्वपूर्ण आकाश पाटीलला परतवण्यामध्ये त्यांना देखील यश लाभताना पाहायला मिळतात. न्यू बॅट्समन मैदानावरती अक्षय गेल्यानंतर 1 चेंडूचा खेळ जरूर केला. आता ऑन स्ट्राईक खेळाडू आपल्याला संदेश पाहायला मिळेल. संदेशवरती आता संपूर्णपणे संघाची जिम्मेदारी आपल्याला पाहायला मिळेल. संदेशला अगदी एकतर्फी सामना स्वतःच्या खांद्यावरती पेलावा लागेल, जिम्मेदारी घ्यावी लागेल. जी जिम्मेदारी कालच्या मॅचमध्ये रोहित पाडगेनं घेतली होती त्या प्रकारे आता संदेश पाटीलला देखील मैदानावरती घ्यावी लागेल. आणि अशा क्रुशल मुमेंटला संदेश पाटील नेहमीच सातत्यपूर्वक संघासाठी तारणहार ठरतो. स्क्वेअर लेगला छेदून बॉल, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. 1 कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न करेल का? एकच. डेफिनेटली 1 वरती समाधान मानेल कारण की विश्वास आहे अक्षयवरती देखील. मोठ्या फटक्यांची अपेक्षा अक्षयकडून आपल्याला पाहायला मिळेल.
7 चेंडू वैयक्तिक 10 धावसंख्यांवरती, वैयक्तिक 1 चेंडू 1 वरती अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करणारी टीम जाऊन पोहोचली ती तब्बल 17 या आकड्यावरती. 17 धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल केले जाते, कारण की लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड ज्यावेळेस बॅट्समन असतात त्यावेळेस हीच अडचण आणि हीच धावपळ खरं तर मैदानावरती क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची होते आणि त्यापेक्षा जास्त कसरत पंचांची. पंचांकडे पहा, अपील केली जाते, संपूर्ण लक्ष संदेशवरती वेधित केलं जात आहे. अपील जरूर पंचांकडे केली जाते, पण त्या अपीलच्या उत्साहापेक्षा संदेश पाटीलची विकेट किती महत्त्वाची आहे हे या खेळाडूंना माहीत आहे. म्हणूनच खऱ्या अर्थानं अपील थोडी बाजूला ठेवली आणि संदेश पाटील कसा अडचणीमध्ये आपल्याला सापडेल याच्याकडे खऱ्या अर्थानं जास्त भर दिली. पण संदेश पाटील अडचणीत सापडला नाही. सुखरूपपणे 1 धावसंख्या संघासाठी मात्र जोडली गेली आणि धावसंख्या मात्र जम पोचली ती तब्बल 18 या आकड्यावरती. 18 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. विजय पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅकवरती जे पंचांच्या अगदी डावे असलेनं गावठाण एंड अर्थात सावरुली गाव एंडकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 3रा बॉलची फेकी झालं मैदानात. आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये फळी आधीच फिरली. वेग चेंडूचा खूप जास्त होता, नियंत्रण देखील तितकंच चांगलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. खेळाडू क्रमांक 2 येईल बाहेर. खेळाडू ते देखील नेहमीच शोधून काढतात. त्याच्यातील एक हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय रोनित. मोठा फटका, ही स्पारक आहे या जुन्या जाणत्या खेळाडूची. या बॉलवरती केलेलं आक्रमण, रोनितच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार प्रेक्षणीय हँडसम भीमटोला वज्रटोला बॉल यांच्या पलीकडे मिळतोय 6 धावसंख्येसाठी. येतोय षटकार. अद्याप रोनितचा आल्या प्रहार करायला खऱ्या अर्थानं सुरुवात केली. मिळाल्या 6 धावसंख्या, 24 धावसंख्या, अर्थात एक फायटिंग स्कोरच्या अगदी जवळ जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. हे सत्र संपण्यासाठी कदाचित विचार असेल चिंचोली गोहिट टीमचा. 2 बॉलवरती कदाचित 6 ते 7 धावसंख्या जर बनल्या तर मॅच अगदी पोषक होईल. लॉंग द कार्पेट क्रिकेटमधील कॉपी बुक स्टाईलचा फटका पाहायला मिळाला. 1 कंप्लीट केला जाईल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? यस, एकच कंप्लीट केली जाते, एकच कंप्लीट केली जाते. 1 पेक्षा आणखी नाही आहे. धावसंख्येत 1 बदल केला जाईल. 25 पर्यंत पोहोचलाय. प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क एकच असेल की धावसंख्या येतील किती. या चेंडूवरती मिळाल्या 7 तर बनतील, 31 करायला लागतील. 32 मिळाली 1 तर 26 करायला लागतील. 27 बनला 2 तर होतील. 27 करायला लागतील. 28 पण येणारा काळ, येणारी वेळ खऱ्या अर्थानं या चेंडूचं भाकीत ठरवू शकेल. आपण या ठिकाणाहून बसून फक्त प्रेडिक्शन लावू शकतो, पण मैदानावरती खेळाडू कोणत्या प्रकारचा खेळ करतायत
हे खऱ्या अर्थानं पाहणं खऱ्या अर्थानं गरजेचं असणार आहे. ह्या बॉलवरती निर्णायक चेंडूवरती की निर्णायक धावसंख्या किती येत आहेत. विकेट लागली जाते, खेळाडू बाद होईल या ठिकाणी. 25 धावसंख्येवरती मात्र थांबलाय चिंचवली संघ. आता विजयासाठी करायच्यात 18 बॉलमध्ये तब्बल 26 धावसंख्या. एक फायटिंग स्कोर जरूर उभा राहिला. आता संपूर्णपणे भर असेल गोलंदाजांवरती. कशा प्रकारे गोलंदाजी मैदानावरती करतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. पण बॅटिंग करणारी टीम देखील काही साधी नाही आहे, कारण की ती देखील विचार करेल कमीत कमी चेंडूंमध्ये जास्त. अक्षय भाऊ एलबंडे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी मनोज दादांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास आपण साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा ही विनंती उपस्थित मान्यवर. खरं तर त्यांच्या समवेत आमच्या सागरजी पाटील यांना देखील विनंती करतो की आपण देखील चला. आपटे संघाचा कर्णधार आणि नागेश्वर मित्रमंडळ खानाव टीमचे कॅप्टन्स दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल की आपण या ठिकाणी टॉससाठी यावं की आपल्याला विनंती. आदरणीय सुजलील नडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो, विराजी पवार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नडे साहेबांच्या ठिकाणी शुभ सन्मान करावा. चला जाऊया ज्या ठिकाणी 18 चेंडू 26 धावसंख्येची गरज असताना धावसंख्या कशा प्रकारे केल्या जातील हे पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असेल. पण ही धावसंख्या होत आहेत की नाही होत चिंचवली हवे ठरतोय की धामणे संघ हे पाहणं महत्त्वाचं असेल. डीजेला देऊयात संधी, मान्यवरांची करूयात आभार व्यक्त, कमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदल परिवर्तन. कमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक आकाश देशमुख. हॅलो. तर नक्कीच या व्यासपीठावर बसलेल्या अतिथी मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची गरज असेल ती टीम धामणी संघाला. धामणीने पहिल्या मॅचमध्ये पाहिलं तर चांगली बॅटिंग केली, त्यानंतर आता या मॅचमध्ये पाहिलं तर गोलंदाजी चांगली केली आहे. आणि सरपंच प्रकाश पाटील 11 चिंचोली गोळी संघाने तब्बल 25 धावा जमवल्या. 26चं टार्गेट ठेवलं ते म्हणजे टीम धामणीसमोर. या धावा वाचवल्या जातील का, की ह्या धावा जमवण्यासाठी धामणी संघ चांगल्या प्रकारे बॅटिंग करेल येणारे 18 बॉल नक्की सांगून जातील. नक्की सर्व प्रेक्षकांना ही टुर्नामेंट जर पाहिली तर खरंच आवडली असणार, कारण की पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत ज्या प्रकारे मॅच झाल्यात ते कुठे पैसे देऊन सुद्धा विकत मिळणार नाही अशा प्रकारच्या मॅचेस झाल्या. ज्या प्रकारे आपण पाहिलं 1 बॉल 1 धाव वाचले, 2 बॉल 1 धाव वाचवली गेली. आणि मगाशी जी मॅच यास पाहिलं तर ज्या प्रकारे त्या मॅच हाय व्होल्टेज प्रमाणे झाल्या आणि तिथं अनपेक्षित विजय मिळून नक्कीच देऊन गेले मॅच. अशा प्रकारच्या क्रिकेटच्या पटलावर मॅचेस होतच असतात, कधी आज इकडे कधी पलीकडे अशा प्रकारे मॅच होतं. परंतु या टुर्नामेंटची पाहिलं तर आपण विशेषतः पाहायला गेली तर इथे मॅच फक्त रंगत आहेत. इथे 18 बॉलमध्ये 26 धावांची आव्हान असेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आकाश पाटील मॅन फ्रॉम चिंचोली गोहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला डीप कव्हर मध्ये फटका जोरात केसलाय. साहिराज मागच्या मॅचचा जो पाहिलं तर बॅटिंगचा त्याचा क्लास होता तो या मॅच मध्ये सुद्धा घेऊन येतोय. पहिल्या बॉलवर पेटवतोय, पहिल्या बॉलवर मारतोय, जातोय चौकाराच्या दिशेने. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर एक चौकार मारलाय. दुसरा बॉल ही पाहिलं तर कव्हर पॉइंटच्या दिशेने मारतोय. लगातार 2 बॉल आणि दोन्ही बॉल पहिल्या बॉर्डरलाईनच्या बाहेर मारण्याची किमया करतोय. साहिराजने मागच्या मॅच मध्ये ज्या प्रकारे बॅटिंग केली
त्याचं उत्तम उदाहरण या मॅच मध्ये सुद्धा दाखवतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच फक्त मी एका मॅच साठी नव्हतो, मला ही संपूर्ण टुर्नामेंट चांगली बॅटिंग करायची. तशीच बॅटिंग बॅक टू बॅक दुसरा चौकार. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर आहेत अक्षय पाटील. वाडिश लॉंगॉनला फिल्डर तैनात होते. आता सिंगल भेटेल आणि सिंगलच्या स्वरूपामध्ये पाहिलं तर स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईकवर फलंदाज येत आहेत ते म्हणजे चेतन महाडिक. नऊ धावसंख्या झाली आता मॅचसाठी पहिल्या जिंकण्यासाठी. मॅचचं इक्वेशन 15 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज. 15 बॉल 17ची गरज असताना आता येणारा एक बॉल पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी निर्धाव टाकल्यावर तेवढी चांगली बाब नक्कीच असेल. परंतु जिथे सिंगल डबल घ्यायचे तिथं सिंगल डबल घेण्याचं काम आता धामणी संघ जरूर केले. 2 चौकार आलेत, त्यासोबत पाहिलं तर एक सिंगल धावसंख्या, एक डॉट बॉल, असा 4 बॉलचा खेळ संपला आहे धामणी संघाचा. आपण विचार करता बिनबाद 9 अशी धावसंख्या आहे. 14 मध्ये अजूनही 17 धावसंख्येची गरज. बॉल हवेत आहे, झेल घेण्याची नामी संधी निर्माण झाली आहे. चेतन महाडिक बॅटला पाहिलं तर बॉल ब्रश झाला, तो जाऊन विसावला कीपर संदेश पाटील यांच्या हातामध्ये. पहिली वहिली विकेट या मैदानाच्या बाहेर येताना चेतन स्वस्तात माघारी येतात. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. चेतन बॅक टू द डगआउट. अशाच प्रकारे गोलंदाजी आता आकाश पाटीलला करावे लागेल. पहिल्या 2 बॉलचा आपण जर विचार केला, 2 बॉलवर 2 चौकार जरी आले, त्यानंतर कमबॅक करण्याची किमया आकाश पाटील निकेच करून दाखवले. आकाश पाटील आपल्या क्षमतेवर आता गोलंदाजी करतात, तेवढी फिल्डरची साथ त्यांना मिळाली. संदेश पाटीलने हा चांगल्या प्रकारचा झेल पकडला आणि विकेट गेली. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होत आहेत. मयुरेश. साईराज हाच विचार करत असेल की मला साथ मिळाली पाहिजे माझ्या बॅटरची. तशा प्रकारे साथ देण्यासाठी मयुरेश मैदानामध्ये आलेत. आकाश टू मयुरेश. इथे सुद्धा अपील 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 लाऊड अपील जरूर केली आहे. पंचांचा इशारा येतोय. हा बॉल वाईडच्या रूपामध्ये, या अवांतरच्या रूपामध्ये 1 धाव वाढली जाते आणि या 1 धावेच्या मदतीने पाहिले तर धावफलकावर 10 धावसंख्या झाली आहे. नक्कीच फिल्डिंग टीमकडून रिव्ह्यू घेण्यात आलाय. हा बॉल वाईड आहे का, हा बॉल पाहिलं तर लिगल बॉल आहे का, तिसऱ्या पंचांची भूमिका नक्कीच वर्ग करतील. एक धाव पाहिलं तर चिंचवली संघ असो किंवा पाहिलं तर त्यांच्या समोर खेळणारा धामणी संघ, कारण आता जर पाहिलं तर संत वातावरण आहे आणि या इथे जर हा वाईड बॉल असेल. चिंचवली गोळे संघाचा हा रिव्ह्यू समाप्त झालाय. पंचांनी योग्य अशा प्रकारे हा डिसिजन दिलाय. हा वाईट बॉल आहे. वाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या पाहिली तर 1/10 अशी धावसंख्या असेल. चांगला फटका केसला अक्षय पाटीलला पाहिलं तर बरंच दूरवरून धावत यायला लागतं. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न करणार नाहीयेत. आता माहिती आहे साईराजला की माझी विकेट किती महत्वाची आहे. माझ्या साथीला जर मयुरेश टिकला, माझ्या साथीला जर मयुरेशनी चांगल्या प्रकारे बॅटिंग केली, सहजरित्या सोप्यापणाने ही मॅच आपण जिंकू शकतो हे साईराजला माहिती आहे. सिंगल धाव घेतली आणि षटक संपले. पहिल्या षटकात ती धावफलकाचा विचार करता धावफलकावर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या टोटलमध्ये वाढ होते. तब्बल 1/11 धावसंख्या. संदेश पाटील पाहिलं तर इस्टनच्या मागे अभिजित पाटील सोबत चर्चा विनम्र करताना की कशा प्रकारे फिल्डिंग सेट करावी, कशा प्रकारे विकेटसाठी जाळं नक्कीच रचलं जावं. आता या जाळ्यामध्ये जर विकेट मिळालं तर मॅचमध्ये आपण कमबॅक करू शकतो. 15 धावा जास्त नाहीत, परंतु ज्या प्रकारचं वातावरण, ज्या प्रकारे कालच्या दिवसामधील आजच्या दिवसामधील मॅचेस झाल्या, या टुर्नामेंटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. तख्ता पलट करणारी ही टुर्नामेंट आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा तेवढीच चांगली रंगली, आजही तेवढी चांगली रंगली. गोलंदाजी मार्कवर रोहन. डीप स्क्वेअरला आणि त्याचबरोबर डीप मिड विकेटमध्ये हा बॉल फेकला जातोय.
सिंगल कंप्लीट केले तर ते आता स्ट्राईक जाईल ते म्हणजे साहिराजला, जो वैयक्तिकपणाने पाहिलं तर तब्बल 9 धावसंख्येवर खेळतोय, त्याने 2 चौकारांची आतिषबाजी पहिल्या 2 बॉलवर, सेकंड इनिंगच्या पहिल्या 2 बॉलवर केली होती. तोच आता स्ट्राईक एंडला. मागच्या मॅचमध्ये 40 धावा जमल्या, या मॅचमध्ये वैयक्तिक पाहिलं तर 9 धावसंख्येवर खेळतोय. आता गरज असेल 11 बॉलमध्ये 14 धावेची. 11 बॉल 14चं इक्वेशन रोहन ठोंबरे, रोहनच्या विरुद्ध पाहिलं तर सैराज बॉल हवेत आहे, उंच 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 जज केलाय आणि पाहिलं तर कोणतीही चुकी करणार नाहीयेत आकाश पाटील. जिथं विकेट घेण्याची ते संधी निर्माण झाली, ती संधी सोडतील ते आकाश पाटील कुठे, आणि रोहन मिळवतोय एक महत्वाची विकेट. या मॅच मधला गोल्डन विकेट ठरू शकतं असं वाटलं होतं. हा बॉल षटकाराच्या बाहेर जाईल का, परंतु हा वातावरण संत दिशेने वाटतोय आणि हा बॉल बराच काल हवेत गेला आणि विकेट मिळवतोय. एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये रोहनला येतोय यश, विकेट जातीये. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचंय. आपटीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत, तर खडाव संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण सुद्धा याचा टॉस करण्यासाठी. मागील बॉलवर जो आलेली विकेट आहे ती विकेट या मॅचचं पाहिलं तर चित्र बदलू नक्कीच शकते, कारण की आता 10 बॉलमध्ये 14 धावसंख्येची गरज असणार आहे. बॉलिंग मार्कवर रोहन ठोंबरे चांगल्या प्रकारे बॉलिंग करतो आणि याला की फॅक्टर म्हणून गोलंदाज नेहमीच ओळखलं जातं, आणि आता विकेट घेतोय, मोठी विकेट मैदानाच्या बाहेर पाठवतोय. वेगवान फटका आहे, अक्षयकडे बॉल गेलाय. अक्षय एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षक असल्यामुळे त्यांनी नक्कीच बॉलला पकडलं. फेकी सुद्धा तेवढी ताकदीने केले, त्वरित फेकी केली. त्यांना माहिती आहे जर बॉल मी हातात ठेवला तर बॉल थ्रो जाईपर्यंत इथे दोन्ही फलंदाज धावा कंप्लीट करतील, आणि हेच आमच्या संघासाठी नकोय. आमच्या संघासाठी एक धाव वाचवायची आहे. तेच पाहिलं तर समोर बॅटिंग करणारा धामणी संघ म्हणत असेल धावा येऊ देत, ते कशाही येऊ देत, सिंगल डबल येऊ देत, परंतु आता धावा पुढे घेऊन जायचंय. तर उंच फटका खेचलाय, बॉल हवे साइड स्क्रीनच्या दिशेने, बॉल गेला सीमारेषे बाहेर, मस्तक पे दस्तक, सडक पे कडक, बॉलला पाठवला आउट ऑफ दी पार्क. येतोय एक षटकार. मागील अनेक बॉल पाहिले रोहन ठोंबरेने थोडं कट करण्याचा प्रयत्न केला, परंतु आता जो बॉल समोर आला त्या समोर आलेल्या बॉलला मयुरेश सोडणार नव्हता. त्याला माहिती या बॉलवर मी जर एखादा मोठा फटका खेचला तर माझ्या टीमवरचा प्रेशर रिलीज जरूर होईल, आणि त्याने हे प्रेशर जवळपास रिलीज करून टाकलंय. आता गरज असेल ती म्हणजे 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 7 धावसंख्येची. 8 बॉल 7 धावसंख्येची गरज. काय होणार या मॅच मध्ये, कोण जिंकणार? सरपंच प्रकाश पाटील 11 चिंचोली गोहे जिंकणार की त्यांच्या विरुद्ध धामणी संघ जिंकणार? ज्या धामणी संघाने पहिल्या मॅच मध्ये 53 धावा केल्या होत्या, तिथे तो आता पाहिलं तर 3 ओव्हरमध्ये 26 धावा करण्यासाठी संघर्ष करतोय, आणि संघर्षातून जर हा विजय नक्कीच धामणी संघाने मिळवला तर त्यांच्यासाठी काहीतरी नक्कीच सोन्याहून पिवळी अशी गोष्ट असेल. यष्ट्या उद्ध्वस्त, मागच्या बॉलवर आलेला षटकार, परंतु आता या मॅचचं इक्वेशन पुन्हा एकदा बरोबरीने आणून ठेवतोय. तराजूमध्ये पाहिलं जसं आपण कापूस 1 किलो, त्याचबरोबर 1 किलोचा लोखंड जसा मोजतो, कोणाचं वजन जास्त आपण सांगू शकत नाही, परंतु आता जर आपण पाहिलं या मॅच मध्ये तसंच काहीतरी झालंय, तसंच कुठेतरी काहीतरी घडतंय. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 7 धावसंख्येची गरज, मागच्या बॉलवर आलेली विकेट, आणि त्या विकेटने पुन्हा एकदा मॅचची स्थिती दुसऱ्या या बॉलवर पाहिलं तर दोलायमान स्थितीमध्ये नेऊन पोहोचवते. विकेट जातोय, मयुरेश बाद होतोय. डीजे असेल आपण यायचंय. खानाव टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचे. आपटे टीमचे कॅप्टन आपले इथे वाट पाहतात. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 7 धावसंख्येची गरज असणार आहे.
या गोलंदाजाला की फॅक्टर म्हणून रोहनला ओळखलं आपण. त्याच गोलंदाजाने मागच्या बॉलवर बोल्टच्या स्वरूपामध्ये विकेट गेली. त्याच्या इथं बॉल उंच उडवलाय. लांबी किती बॉल जाईल आकाश पाटील जज करत राहिले पण त्याच्या डोक्यावरून बॉल गेलाय. या मॅचचं चित्र जवळपास स्पष्ट करण्याच्या इराद्यामध्ये फलंदाज उतरले. त्यांच्या बॅटच्या रडारमध्ये बॉल अनिकेतने फेकलाय. या मॅचचं चित्र संपूर्णपणे स्पष्ट केलंय. बॉल गेला सीमारेषेबाहेर. येतोय हा बिग षटकार. थँक्यू डीजे. मंगेशजी वाघमारे यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच आडुशे गावचा हिटमॅन नक्कीच याच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपटी संघ आणि आपटी संघाच्या विरुद्ध आपण पाहिले तर टीम असेल खाणा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचंय. नक्कीच अडुशीवाडीमधील हे सर्व खेळाडू इथे मॅच पाहण्यासाठी आलेत. क्रिकेट वेडे खेळाडू त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात. चला टॉस करण्यासाठी आमंत्रित करूया आपण खाणा संघ. खाणा संघ यायचा आहे त्वरित. खानाव संघ आलाय आणि त्याचसोबत आपटी संघ सुद्धा उपस्थित आहे. आमंत्रित करूयात आपण मनोजदा पाठार यांना की आपण टॉस करायचा आहे. आणि तोवर पाहिलं तर हा विजयी षटकार खेचतोय फलंदाज. विजयी होताना आपण पाहिलं टीम धामणी संघ या मॅच मध्ये अव्वल दर्जाचा खेळ केला आणि या मॅच मध्ये